शिरोली स्पोर्ट असोसिएशनचं रजिस्ट्रेशन आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचं केलेलं आहे, धर्मादायचं नाही. त्यामुळं आपल्याला विचारायचा अधिकार फक्त केंद्राला आहे, राज्याला सुद्धा नाही. म्हणजे आपल्याला मागणी जी करायची असेल ती केंद्राकडे सुद्धा आपण करू शकतो, राज्य लेवलला ठेवलेला नाही विषय. म्हणजे तुम्ही जी स्वप्न बघायला ती तात्काळ पूर्णत्वास येण्यासाठी स्पीड लागायसाठी एवढं त्याला महत्व देऊन आपण ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याला पॅन आहे, इन्कम टॅक्स आहे, NGO आहे, CSR फंड आहेत, सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी आपल्याला असोसिएशन अंडर घेता येणार आहे. असोसिएशन उद्दिष्ट काय? सगळ्यात पहिला शिर्डीत क्रिकेटचं ग्राउंड तयार करणं. जसं क्रिकेटवर प्रेम आहे तसं बाकीची पण खेळाडू भेटायला आले. मग सरदारबाईंनी जसं सांगितलं तसं कबड्डीवाले असतील, कोण आणि कुस्तीवाले असतील, फुटबॉलवाले असतील, ही सगळी पहिला कसं आहे, जे मला आवड आहे ते जर मी करू शकलो नाही तर बाकी जर माझ्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी मी न्याय देऊ शकलो नाही तर बाकीच्यांनी काय देणार. म्हणून पहिला क्रिकेटचं आपण संकल्पना घेऊन पहिला क्रिकेटचं पूर्णत्वास नेऊन, जर तुम्ही क्रिकेटचं पूर्णत्व नेलं तर कबड्डीवाले विश्वास ठेवणार आहे. तर त्या लेवलचं करायसाठी आपण हे सगळं उठाठेव केलेले असोसिएशन करून क्रिकेटचं ग्राउंड शिरोलीत होऊन शिरोलीत ISPL IPL सारखी स्पर्धा 2 व्हीलर 4 व्हीलर जे काही करता येईल इथनं पुढे. म्हणजे सायकलवरनं झालेला प्रवास कुठे जाऊन थांबल हे मी आज सांगू शकत नाही, पण त्या याला नेण्याचा मानस 100% माझा आहे. त्यामुळे माझ्या विश्वास ठेवून तुम्ही हे कुठं जाते हे फक्त बघा. कुणाला काय अडचण असेल काय असेल 11 डायरेक्टर आहेत, मी काय 24 ला अवेलेबल नसतोय. त्यांच्यात कुणालाही तुम्ही सांगा, त्यांच्यानं नाही झालं तर मी आहेच परत शेवटी. क्रिकेटला इथनं पुढे काही कमी पडून देणार नाही.